हाय, तर आता वाजलेत 7 आणि मी पोचले इकडे कराची बेकरीमध्ये हैदराबाद एअरपोर्टला. आणि मी घेतला आहे घरच्यांसाठी हे बिस्किट्स. बोला ना. जाओ जाओ, मैं आ रही हूँ. कराची फ्रूट बिस्किट्स घेतलेत आणि मी घेतला आहे हे शिरा खारी. नो डिस्काउंट, सॉरी. तर आता मी आली आहे एअरपोर्टला आणि माझी 4 तासाने फ्लाईट आहे. तर माझं तसं पण डोकं फिरलं आहे. मी रिक्वेस्ट केलं हे करायला की चेंज करायला, पण त्यांनी नाही केलं. तर आता मी काय नाही करू शकत. इकडेच टाईमपास करेन एअरपोर्टला आणि लाऊंज ॲक्सेस पण आहे माझ्याकडे. तर मी जाऊन चेक करते की तिथे किती वेळ बसू शकतो. तर मी आता ऑलरेडी बिस्किट्स घेतलेत आणि इकडे एक कुनाफाचा शॉप आहे जिकडे माझ्यासोबत जी क्रू आहे ती घेते काय काय. आणि मी शोधते इंडियन स्वीट्स, कारण मला घ्यायचे आहे लड्डू किंवा घरच्यांना ते आवडतं मिल्क केक आणि असं काहीतरी काजू कतली टाईप्स. तर मी आता शोधते तिकडे असेल कुठे, तर मी यशस्वी आणि पप्पांसाठी घेऊन जाईन. आम्ही गेलो तर मिठाई बॉक्समध्ये, पण तिकडे खूप स्वीट सोनपापडी नाही काय मैसूर पाक होता. हे शॉप का नाम क्या, पुल्ला रेडीमध्ये आता मी मिठाई बघतोय. खूप शोधल्यावर मला हा छोटा बॉक्स मिळाला. हे आहे मिल्क मैसूर पाक, इथली स्पेशालिटी. तर हे एक मी घेईन आणि आता त्याच्यानंतर मला जायचं आहे लाऊंजमध्ये. तर वाजलेत 7:15 आणि माझ्याकडे एक जे प्रायोरिटी पास आहे ना त्याच्यावर इंटरनॅशनल कुठल्या पण लाऊंजमध्ये फ्री ॲक्सेस आहे. आणि जे दुसरं एक आहे रिगालिया गोल्ड, जे मला आता रिसेंटली अपग्रेड मिळालेली, त्याच्यामध्ये कितीतरी आहे, त्याच्यामध्ये पण अनलिमिटेडच आहे. तर लकीली मी आता चेक केलं तर ती बोली प्रायोरिटी पासवर इंटरनॅशनलवर आहे, पण ते दुसऱ्या याच्यावर मला इकडे लाऊंज ॲक्सेस मिळाला आणि मी किती वेळ पण बसू शकते. आणि माझ्यासोबत जी क्रू होती तिच्या कोणतं पण कार्ड चालत नव्हतं आणि याचे ना चार्जेस आय थिंक अराउंड ते 1000च्या आसपास आहे. तर मग ती बोलली की ती जाईल करून, म्हणजे ती थांबणार नाही, कारण तिची फ्लाईट आहे 9 वाजता आणि 1 तासासाठी एवढं 1000 पैसे म्हणजे 1000 रुपये भरायचा काय अर्थ नाही आहे. तर ती गोष्ट. तर त्याचे खायला खूप सारे ऑप्शन्स आहेत. मी जाऊन चेक करेन काय मेन्यूमध्ये. भूक तर मला लागली नाही आहे. मी विचार केला ना तर माझा सकाळपासून उपवास झाला आहे. सकाळी मी पिझ्झा नाही, माझ्याकडे सँडविच एक मी ऑर्डर केलेलं, तर त्याला मी त्याचा 1 पीस खाल्ला. मग एक मी पार्सलमध्ये ठेवलं आणि 2 क्रोझो होते. मग मी विचार केला की मी आरामात नंतर जाईन चहासोबत, असं मस्त चहामध्ये डुबून खाईन, पण तो प्लॅन फ्लॉप झाला. आणि आता मी बघते जाऊन मी काय खायला घेऊ शकते. इकडे खूप सारे इंडिगोचे क्रू पण दिसतात ते, आणि माझी बॅग पण इंडिगोची आहे, तर ते बघून त्यांना कळलं असेल की ती पण इंडिगोची आहे करून. तर मी जाऊन मील्स चेक करते. हे आहे इथे सॅलड्स आणि हे आहे ड्रेसिंग. हे आहे वेज मंचाव सूप, चिकन मंचाव सूप आणि देसी बरुटा करी. मला ती वेज करी आहे, पण बघूया अजून पुढे काय. दिस इज होमहोम स्टाईल चिकन, जे मला नको आहे. आय टेक सम नूडल्स. मी हे नूडल्स घेतले, पण इकडे बघा सगळ्यांनी कसं मेसी केलं आहे. आम्ही भात घेईन. इकडे चपातीला सगळे हात लावतात ते डिरेक्टली, आणि हात लावलेली चपाती पण आत ठेवतात. ही चपाती आहे ना, याला सगळ्यांनी हात लावला आणि मग हात लावलेली चपाती ठेवली आहे. ही आहे ब्रिंजॉल करी. मेथी पनीर मला थोडं यम दिसतं आहे, तर मी मेथी पनीर घेते. बापरे, हे बघा, हे आहे चॉकलेट पुडिंग आणि हे आहे वेलवेट ब्राउन आणि हे आहे मूग दाल हलवा. इथून मी घेणार एक स्प्राईट. हे माझं जेवण, स्प्राईट, हे माझं सामान आणि हा इथे लाऊंज. सगळीकडे खातात ते. हाय कोटेश्वर, हाव यू? यू फ्रॉम दिस लाऊंज? तारी देता. So you're from Hyderabad? Yes ma'am. Tell me how you say hi in Telugu here, right? So tell me how you say hi. Baunara. Baunara. So Baunara, कोटेश्वर. आणि हा इकडे जॉब करतो. मैं आय एम मराठी. ओके, सो आय मेक मराठी ब्लॉग. Yes ma'am. ओके, सो कोटेश्वर, थँक्यू सो मच. यू आर व्हेरी काइंड. Like, share and subscribe. Yeah. You both want to say like, share and subscribe? Come. Together you can say, okay? So 1, 2, 3 go. Like, share and subscribe. मी एक कोक घेतला आहे आणि इकडे आहे लाईव्ह मसाला मॅगी. ही मॅगी बनलेली आहे आणि हे सगळीकडे इथे आहे कोको पराठे, दही पचडी आणि हे वेगवेगळे इकडे काय काय आहेत. हे तुम्ही स्वतःहून चाट बनवू शकता याच्यामध्ये. तर मी बसून इकडे टाईमपास करते. वाजलेत 8:05 आणि माझं पूर्ण मेकअप स्प्रेड झालं आहे सगळीकडे. तर फ्लाईट आहे माझी 9:45 आणि लकीली म्हणजे
चमत्कारच्या पण पलीकडची गोष्ट आहे की ती फ्लाईट पूर्ण 1 आठवड्यापासून रोज जी 9:45ची फ्लाईट आहे ना, 9:45ची फ्लाईट, ती सकाळी ना सॉरी मी झोपेत यार, थकली आहे मी फुल, तर ती 12च्या आधी टेक ऑफ करतच नाही. म्हणजे त्याच्यासमोर रेड डॉट आहे, रेड डॉट 1-1.5 तासाच्या वर डिले होतो ना तसा. आणि आज पहिल्यांदा ग्रीन डॉट आहे, कारण मधली कोणतरी फ्लाईट कॅन्सल झाली, 2 सेक्टर काहीतरी होते बॉम्बे बॅग, ते कॅन्सल झाले, तर फुल ग्रीन डॉटमध्ये चालली आहे. आणि 8:45पर्यंत आली असते तरी चाललं असं, पण ती 8:20लाच लँड होतो तो एअरक्राफ्ट. तर मी बोलली किती छान, किती मोठा चमत्कार आहे हा. आणि याच्या आधी एक 7ची फ्लाईट होती, तर मी कंपनीला मी जसं सांगितलं मेल केला, मी बोलली की प्लीज मला 4 तास इथे मी काय करणार एअरपोर्टला, पण त्यांनी मना केला. ते बोलले सिस्टम सिलेक्ट करतं की कोणती फ्लाईट कोणत्या ट्रेनिंगनंतर कोणती फ्लाईट टाकायची, कोणती स्वस्त फ्लाईट आहे आणि कोणती मोस्ट फिजिबल फ्लाईट आहे ती फ्लाईट मिळते, असं सीन आहे. तर आता माझं जेवण झालं आहे, मी जेवली, मला एवढं काय आवडलं नाही. ती पालक पनीरची भाजी जी होती ना, व्हाईट पनीर, ती एक अतिशय गोड होती. मग मी थोडंसं चायनीज खाल्लं, ते ठीक होतं. पूर्ण प्लेट मी संपवली. आणि आता मला एक अशी जागा शोधायची आहे जिकडे चार्जिंग पॉईंट असेल, तर मी माझा फोन पण चार्ज करेन, इकडे मला वायफायचे कनेक्शन मिळालं आहे, तर त्याच्याने मी काहीतरी डाउनलोड करेन आणि मी जाऊन बसेन. तर असं माझा दिवस चालला आहे. आज मी पूर्ण आठवडाभर मी काय झोपली नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं. काल पण मी 2 तास झोपली, मग मला ती 11 वाजता जाग आली. मग मी ते चिली रॅमन मागवलं, मग मी अभ्यास केला 3-3:30पर्यंत आणि मग मी 2 तास झोपली. म्हणजे मी काल टोटल 4 तास झोपली आहे आणि रोज मी 2-2 तासात झोपत होती. मग असं कॅल्क्युलेशन की 8 तास मला एका दिवसामध्ये झोप पूर्ण करायची असते. म्हणजे 8-16, 8-32, म्हणजे 40 तास मला आठवड्यात पूर्ण करायचे होते आणि मी 10 तास पूर्ण केले. म्हणजे पेंडिंग आहे 30 तास. 30 तासाची झोपांना पूर्ण करायची आहे. आणि आता मला आहे उद्या ब्लँक आणि परवा आफ्टर लेट सी काय होतं. मी प्याली स्प्राईट आणि कोक, आता मी पिते फॅन्टा. खडूस रॉकीला कॉल केला तर तो फोनमध्ये महाभयंकर बिझी होता. आता वाजत 9. मी आली माझ्या गेटवर आणि गेट ॲक्च्युली वरती आहे, पण मी क्रू आहे तर त्यांनी मला खाली येऊन दिलं. आणि आता एअरक्राफ्ट जस्ट लँड झालं आहे. आता अरायवल्सचे क्रू इथून पाठवून जातील, मग डिपार्चर्सचे लोक आतमध्ये जाऊ शकतील. आणि फ्लाईट येणारा फ्लाईट थोडं डिले झालं आहे, तर आता माझी ती फ्लाईट पहिले ग्रीन डॉट होता, आता तो ऑरेंज डॉट झाला आहे. आणि मी आता बघितलं ना मिररमध्ये, जर माझा मेकअप पूर्ण मेल्ट झाला आहे, सगळं ना काजळ पसरलं आहे पूर्ण, बघा केस पूर्ण आहे बघा कसे झाले आहेत, पूर्ण एकदम अशी बाईसारखी माझी हालत झाली. मला वाटतं घरी जाऊन ना एकदम असं ज्वाला असते ना एकदम गरम 100 डिग्रीजच्या वरती, तेवढ्या गरम पाण्याने मला आंघोळ करायची आहे. आणि मला काय खायचं नाही कारण मी ऑलरेडी खाल्लं, आणि मला झोपायचं आहे. या 2 गोष्टी माझ्या प्रायोरिटी आहे. आणि आंघोळ करायला तर मला खूप मन करते, एकदम कसली किचकिच होते. सकाळपासून निघाली आहे घरातून आणि इथेच अरायवल आहे पाठी, तिकडे सगळे चाललेत अरायवलमध्ये बाहेर. आणि मला कंटाळा आला, खूप कंटाळवाणा दिवस होता असा. मला तर घरी जायचं आणि घरच्यांसाठी खूप सारं बिस्किट्स आणि पप्पांना खारी खूप आवडते, खारी आणि ते बटर कुठून कुठून आणतच असतात, ते खूप सारं घेतलं आहे मी. आणि आता बस वाट बघते आहे. आणि इकडे मला पाऊस जोरात पडताना दिसतो आहे, तर आय गेस त्याच्यामुळे थोडं अजून डिले पण झालं असेल. आणि सगळे चाललेत, तर चला जाऊया आपण घरी परत. ते ना मी आता वॉशरूम यूज करायला गेली ना, तर इकडे रिसायकल वॉटर चालतं वॉशरूममध्ये फ्लश करायला. तर ती मला ना ती सगळ्यांना सांगत होती की पाणी वो येलो ही आहे क्योंकि असं सगळं बोलत होती. तर ती बोलायच्या आधीच मी बोलली की मला माहिती आहे, कारण मी एअरपोर्टला आली आहे खूपदा. एअरपोर्टला हैदराबाद एअरपोर्टला बेस्ट एअरपोर्टचे अवॉर्ड्स मिळतात खूप सारे. तुम्ही हे एअरपोर्ट बघायला इट्स लाईक अ मॉल. म्हणजे खायचे एवढे सारे ऑप्शन्स आहेत, शॉपिंग करायचे एवढे ऑप्शन आहे. कराची बेकरीचे 3-4 स्टॉल्स आहेत, तर सगळ्या गोष्टीचे खूप सारे ऑप्शन्स आहेत तिकडे. तर एकदम मस्त मजेदार एकदम आहे हे. आणि बेस्ट तर ते झालं की मला ती लाऊंज मिळालं, नाही तर मला असंच कुठेतरी गेटच्या आजूबाजूला जाऊन बसावं लागलं असतं. तर ती मी खुश झाली. चार्ज केला, वायफाय यूज केलं, यूट्यूब बघितले, रील्स बघितले आणि थोडं एडिटिंग केलं आणि एक रील एडिट केला आणि असं आमचा टाईमपास झाला. आणि ती जी होती ना वॉशरूममध्ये जी आंटी, ती म्हणजे सगळ्यांना सांगत होती साफ करणारी आतमध्ये, तर ती मला बोलत होती की वॉशरूममध्ये जी आंटी होती की बोलते की आप कहाँ से हो. तो मैं बोली कि मैं तो क्रू ही हूँ. मग सगळं विचारत होती कहाँ से हो, क्या कर रहे हो आणि सगळं. तो बोली ट्रेनिंग कर रही हो. बोलते आपकी शादी होगी क्या. मैं बोली नहीं. तर मैं बोली आप प्रे करो हो जाएगी. तो बोलते सॉरी. बोली सॉरी मत बोला, मेरे लिए प्रे करो. तो मैं नेक्स्ट टाइम यहाँ आऊँगी ना तो मेरी शादी हो जानी चाहिए. बोलती हाँ हो जाएगी. एवढी क्यूट होती ना एकदा. आणि तेलुगूमध्ये काय मला शिकवत होती, तर मी तिच्यासोबत पण टाईमपास केला. आणि असंच माझं काय चाललं आहे. ॲक्च्युली आयुष्यात झाली नाही तर ते आयुष्य कसं
तर मी इकडे आली 9:30 वाजता. ग्रीन डॉट होता फ्लाईटवर एकदम छानसा आणि त्याला नजर लागली. तर मी जशी आली ना, या फ्लाईटचा क्रू निघून गेला आणि ते निघून गेले. तर मला वाटलं की चल ठीक आहे, क्रू चेंज होतो आहे तर दुसरं सेट ऑफ क्रू लगेच येईल. तर मी इकडे आता येऊन 1 तास झाला. आता 10 वाजले ते बघा घड्याळामध्ये, कसा 10 वाजलेत आणि 9:45चं डिपार्चर होतं आणि आता 10 वाजलेत आणि अजून क्रू आला नाही आहे. तो दुसऱ्या फ्लाईटने इकडे लँड होणार. मग त्यांचं डीप्लेनिंग वगैरे सुरू होईल. त्याच्याला 2 क्रूला इकडे पाठवतील. मग इकडे बोर्डिंग सुरू होईल. मग आम्ही जाऊ. मग त्यांचं डीप्लेनिंग होऊन सगळे व्हीलचेअर्स वगैरे गेल्यावर जेव्हा सगळं पूर्ण डीप्लेन होईल ना, मग ते सगळे क्रू इकडे येतील आणि तो मग इकडे बोर्डिंग होईल साईड बाय साईड आणि मग डोर क्लोज होईल. मग आम्ही टेक ऑफ करू आणि मग आम्ही मुंबईमध्ये जाऊ आणि मग मुंबईचं ट्रॅफिक, क्यूटचं ट्रॅफिक. लाईक वाव, किती छान, मस्त झाला दिवस. सगळं तालाब झालंय आणि इथे होते बोर्डिंग. 10:30 वाजले. फायनली मी एअरक्राफ्टच्या आत आहे. बोर्डिंगमध्ये थोडीफार त्याने हेल्प केली कारण मी माझ्या 2 बॅग्स घेऊन आली आहेत. ॲक्च्युली सीन असं आहे ना की डेड हेडिंगमध्ये बॅग घेऊन नाही येऊ शकत, बॅग चेकिंग करावी लागते. पण मी आता बॅग चेकिंग केली असती तर मला पुन्हा अरायवलमध्ये खूप वेळ थांबावं लागलं असतं बॅगसाठी, कारण मी 3-4 तास आधी आलेली. म्हणजे ती कार्गोमध्ये एवढ्या आधी लोड झाली असती एकदम आधीच्या बॅग्समध्ये आणि मला खूप वेळ थांबावं लागलं असतं आणि मी लँड होते T1ला. सगळं एकदम छान छान होतं. तर मग मी तुला तर थोडी हेल्प केली सगळं सेटल करण्यामध्ये आणि पाठचं सगळं सेट आहे. इकडे आता काय बॅगेज इश्यू नाही आहे. तर आता मी येऊन बसली. इकडे खूप पाऊस पडतो आहे. पाठी पूर्ण तळं झालेलं, म्हणजे आधीचा क्रू डोर दोन्ही ओपन ठेवून गेलेला, क्लोज ऑब्व्हियसली करू शकत नाही. आता पाठी पाऊस पडत होता तर खाली असं पूर्ण तळं झालेलं, म्हणजे त्याचे टिश्यूज वगैरे टाकले, थोडं साफसफाई केली. 5 दिवसापासून साफसफाई काय केलीच नाही ना, तर तो साफसफाईचा किडा थोडा बाहेर आला, ते थोडं मी केलं आणि आता मी झोपणार. माझी बॅटरी 0 पण नाही, -100मध्ये गेली आहे. तर मी आता टपकून जाणार फुल आणि डिरेक्टली बॉम्बेमध्ये जाऊन होते. आणि मी विचार केलेलं एडिटिंग करेन पण माझ्यात आता बिलकुल पण हिंमत नाही आहे. सो मी जस्ट